सर, मी तुम्हाला सगळीकडे शोधलं. आणि आपले एक एक कलिग्स, त्यांना कुणालाही मी विचारलं तुम्ही कुठे आहात, तर उगाच माझ्याशी गप्पा मारत ते मी बसू का? बसा. सर, तुम्ही आजचा पेपर छान वाचलात. हे हॉटेल छान आहे नाही? हे हॉटेल छान आहे नाही? माझ्या रूमच्या त्या बाजूला खिडकी आहे. माझ्या रूमच्या त्या बाजूला खिडकी. ओ, ते झालं नाही का? आय एम सॉरी. सर, आपलं मूड नसेल तर मी सरळ सरळ काकांकडे पाचगणीला जाते. मी त्यापेक्षा दिनेशकडे जा ना. दिनेशकडे तो वाटच बघत असेल तुमची. आल्यापासून तुमच्या मागा मागा आहे. पण दिनेश इतका डिसेंट आहे ना. डिसेंट आहे. डिसेंट नाहीये तो मी. नाही, तसं म्हणावं तर तसं म्हणा. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मग कसं? तुम्ही उगाच त्याच्याबद्दल असं गैरसमज. त्याच्याबद्दल? वा, छान. म्हणजे आपण अरे तुरे म्हणायला लागलात वाटतं त्याला. नाही, आम्ही तसे बरोबरीचे पडतो ना वयाने. हे बा, वयाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी तुम्हाला केव्हाच अरे तुरे म्हणायला पाहिजे होतं. 1000 वेळा माझ्या मनात सुद्धा आलं होतं. म्हणजे मनातल्या मनात मी नाही, मला काहीतरी वेगळंच म्हणायचं होतं. मग म्हणायचं की तुम्ही तर वयाने माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असाल. 20? 20 का? 42, 57, 81, 97, 97 वर्षांनी मोठा म्हणायचं ना. 20 वर्षाचा फरक आहे म्हणे. सर, प्लीज आता सगळं विसरा ना. सगळे बाहेर पडलेत फिरायला आणि मी इथे एकटा. आपण उद्या जाऊ ना फिरायला. आज रात्री कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं ठरवलं होतं मी. मग तिकडे पण जाऊ उद्या. उद्या म्हणजे आज नाही. आज का नाही? आज कारण आज मी दिनेश बरोबर. वाटलंच मला. तरी मी त्याला 100 वेळा बजावलं होतं येऊ नकोस म्हणून. म्हणजे त्याचा कॉन्फरन्सचा काही संबंध नाही म्हणून. पण तरी तो आलाच. पण त्याचे कॉलेज मधले मित्र इथे आले आहेत. त्यांनी मुद्दाम त्याला इथे यायला सांगितलं होतं. दिनेश कॉलेजमध्ये फार पॉप्युलर होता. अच्छा. नाहीतर तो इथे का आला असता? तुला खरं सांगू, तो तुझ्यासाठी इथं आलाय. माझ्यासाठी? हो, तुझ्यासाठी. अहो, पण मला काय तो हॉस्पिटलमध्ये भेटतोच की नाही मी. तुमचा सर उगीच गैरसमज झाला. गैरसमज मुळीच नाही. मग आज रात्री त्याने तुला जेवायला का बोलवलंय? तुम्ही बोलावता तसंच, सहज दोस्तीत. ठीक आहे, मग उद्या रात्री देखील तू माझ्याबरोबर जेवायला येऊ नकोस. आणि बघ, परत जाताना त्या दिन्याबरोबर जा तुझ्या. सर, तुम्ही चिडताय कशाला? तुमच्या बरोबर आले तर दिनेश मुळीच चिडत नाही. असं नाही चिडत. ठीक आहे, मग आज आपण दोघं जण जेवायला जाऊ. बघू काय होतंय. पण ते कसं शक्य आहे? आता का? ठीक आहे. मी आत्ताच्या आता दिनेशला फोन करून सांगतो. तो फोनवर चिडला नाही तर मला सांग. नाहीतर नको, आजचा प्रोग्रामच कॅन्सल करून टाकू. नाहीतरी जेवायला गेल्यावर तुम्ही दिनेश वरून चिडणार. प्रॉमिस, मी नाही चिडणार. अगं, तसं तो मला आवडतो. म्हणजे मला चांगला मित्र आहे तो. पण त्याचे वागणं एखाद्या माणसाचं. सर, प्लीज आता ते सगळं विसरा ना. ओके? आणि मी आता तुम्हाला जे कपडे देते ते चढवा. तिकडे बसूया? चालेल. प्लीज. थँक्यू. बेटर.
गुलाब उठा. गेला तुझा शत्रू. आज कॉन्फरन्सला बघितलं एक एक लेडी डॉक्टर कशी नटून थटून आली होती. सुखी असतील बिचाऱ्या. नॉनसेन्स. अगं तू या सगळ्यांपेक्षा जास्त हुशार आहेस. तू इतकी साधी, इतकी सिंपल. सर प्लीज आपण दुसरं काहीतरी बोलूया का? ओके. तुला या जुन्या आठवणींचा त्रास होतो राईट. न्याय ना, न्याय की नाही. हं? मला तुझा मित्र समज. हं? हे सगळं विसरून जा. लेसन बेना, हे बघ तू तरुण आहेस, दिसायला सुंदर आहेस. ते बघ तू असं पोक्त राहून, गंभीर राहून तुझ्या वयाचा, गुणाचा, कलेचा, सगळ्याचा स्वतःचा इन्सल्ट करतेस. पण सर माझं दुःख. हे बघ सगळं सांगून टाक. अगदी सगळं. मन मोकळं कर. अगं मी तुझा मित्र आहे. म्हणजे मला तुझा मित्र समज. म्हणजे तसं मला पहिल्यापासूनच तुझ्याविषयी तू बोल. काय बोलू सर. मला तेव्हा प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट होता हो. फुलं, गाणं, नटणं. तेव्हा मी सारखी हसतच असायची. आणि मग माझ्या आयुष्यात तो आला. फुलिश, ऍब्सोल्युटली फुलिश. अरे अरे आठवणीसाठी त्याला विसरण्याचं नाटक करायचं. हे बघ तू उगाच आयुष्याचं वाळवंट वगैरे करून घेऊ नकोस. ओसाड बिसाड. पण मी त्याला विसरू शकत नाही हो. मी खरंच विसरू शकत नाही. तो तुला विसरला तरी सुद्धा. Listen, मीना. इकडे बघ. हे बघ तू त्याला कम्प्लिटली विसरून जा. नव्या जोमानं, नव्या उत्साहानं नवीन आयुष्य सुरू कर. ते हरामखोराला धडा शिकवलाच पाहिजे तुला. मी मी काय म्हणतो नीट लक्षात घे तू. अरे बिना बिना तू इथे कमाल झाली. अगं मी तुला इथेच आणणार होतो. सर गुड इव्हनिंग सर. काय झालं तू मला सांगितलं तू सरांबरोबर येणार म्हणून मी माझ्या मित्रांना घेऊन इथे आलो. आणि असा जात असताना समोर मला चंद्र दिसला. चंद्र म्हणजे तू ग. मी बसतो. पण सर तुमचा चॉईस आवडला. काय हॉटेल आहे. वा फर्स्ट क्लास हॉटेल आहे. आणि इकडचं जेवणही चांगलं आहे आणि स्वस्त आहे. काय बिना तुझ्या डोळ्यात पाणी. तेरी आंखों में आंसू. सर तुम्ही हिला हिंदी पिक्चरची स्टोरी सांगताय की काय. हे बघ दिनेश, आम्ही एका गंभीर विषयावर बोलतोय. नाही गंभीर विषय मी सुद्धा बोलू शकतो. मी तुमचाच असिस्टंट आहे ना. काय काय स्टोरी काय सब्जेक्ट काय. विषय बराच गंभीर दिसतोय. मग मी इथे बसावं का न बसावं. हं? कुठलं एक बोट पकड. त्याला मोकळा कर. इट सेज मी इथे बसू नये. ही दोन्ही बोट बसू नयेचीच होती. चल मी निघतो. मी उद्या फोन करेन तुला. ओके ओके. दिनेश दिनेश बघितलं कसं 2 मिनिटात वातावरण बदलून गेलं ते. म्हणजे इतका वेळ मी जी तोडून सांगतो त्याला काही महत्व नाही. तसं नाही हो. तेच त्याने 2 मिनिटात पटवून दिलं. आणि मला तुमचं म्हणणं पटलं. उद्यापासून मी हसणार. उद्यापासून नाही, आजपासून, आत्तापासून. इयरिंग्स. हा 3000. 3000. हो
तुम्ही तुझ्यासाठी तुझ्या खास एका रसिकाकडून. बसा ना. नाही, गडबडीत आहे. फिरायला जायचं. खाली पोर जवळ एका फ्रेंडची वाट बघतोय. किती वाजता? मला वाटतं ड्रेस चेंज करायला अजून अर्धा तास तरी वेळ लागेल नाही. तोपर्यंत तरी बसा. नाही, तुला ड्रेस चेंज करायला वेळ लागेल आणि मलाही. बरं, वाट बघतो पोर जवळ फ्रेंडची. Hello, doctor. Are you okay? Of course, I'm okay. सर, तुमचा फ्रेंड आला नाही अजून? अगं आलाय आत्ताच. येताना आरशात बघितलेस? एकदम इथंच पाहिलं, 2 आरशात. आपण उद्या कधी निघायचं परत जायला? सकाळीच? बघू, निघू. दिनेश, माय 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 वीणा, अरे बाप रे, मला वाटलं इथे कोणाची तरी सुंदर मूर्तीच ठेवलेली आहे. रिअली हाऊ स्वीट ऑफ यू. या फोटोची एक कॉपी मला द्यायची. चांगला आला तरच देणार. हा? काय सर, तुम्ही पण इथेच काय कसा काय वाटला स्पॉट? तू नेमका इथं कसं काय आलास? स्पॉट बघायला, हा, स्पॉट बघायला. हा, हा. आणि अचानक बिना दिसली. अच्छा हा अच्छा. हा हा हा. कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? हे काल कॉन्फरन्स पेपर तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन. अच्छा. बिना कॉंग्रॅच्युलेशन. you. तुझंही सहकार्य. हा? आता काय? हा अच्छा. हो? म्हणजे नाही, सीमा वहिनीने काही सांगायचं का? तुम्ही केव्हा पोचताय वगैरे? आम्ही काय मुक्कामाला आलेलो नाही इथे, यात्रेकरू नाही आम्ही, लगेच निघतोय. लगेच निघताय? हा. हा. मग मी वर थांबू का? आपण बरोबरच निघू का ग? नो नो, डोंट वरी, हा? आम्ही वेळेवर पोहोचतो. हं. अच्छा. हा, हा. ते फोटोचं मी लक्षात ठेवतो. हा? हो. हा, अच्छा. हा. सीमा डार्लिंग, सीमा, सीमा मी आलो. अगं कॉन्फरन्स एकदम फर्स्ट क्लास झाली. मला तुझी जाम आठवण आली. लोकांनी मला डोक्यावर घेऊन नाचायचं बाकी ठेवलं होतं. कळलंय मला मगाशीच. पुढे सांगितलं तुला? दिनेशचा फोन आला होता. काय सांगितलं ते शहाण्याने? हे बघ उगाच काहीतरी तो. अरे मला एक शब्द सुद्धा ऐकवत नव्हता. नाही, एक मिनिट. मी जाऊन पड.
विराचे 3 दिवस मी अहं. व्हॉट्स रॉंग? बघ, काय असेल तर मला सगळं सांगून टाक. अरे काल रात्रीपासून माझा हा कान इतका दुखतोय रे, इतका ठणकतोय, वेळ लागायची पाळी आली मला. एवढं स्वयं हरकत नाही. म्हणजे काय? नाही म्हणजे मला काळजी करण्याचं काही कारण नाही. माझा मित्र आहे ना ENT स्पेशालिस्ट शुक्ला, त्याच्याकडे जाऊ आपण. ओके, चला 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 चला. अरे ओ चला माय स्वीट वाईफ, चलो चलो चलो.